नवी मुंबई विमानतळाला दिब्या पाटलांचं नाव देण्याची मागणीची याचिका अरे फेटाळण्यात काय आली आहे. लावलं हे सारखं सारखं दिबा पाटील दिबा पाटील. अरे कोण आहे दिबा पाटील? काय रे बाबा, काय बोललास? कोण होता दिबा पाटील का? अरे कोण होते दिबा पाटील? मी नाही ओळखत ना. तू ओळखच नाही ना कोण होते? काम तुला मी सांगताय, आमचे दिबा पाटील कोण होते. सन 1994 साली दिबा पाटील साहेबांमुळेच स्त्रीभ्रूण हत्येचा कायदा अंमलात आला. शेडपा आमच्या इथे आली तेव्हा आमच्या कमी दरामध्ये जमिनी हडपत होत्या. तेव्हा आमच्या दिबा पाटील साहेबांनी जाऊन आंदोलन केले. त्याच्यामुळे आज आम्हाला जमिनीचा 12.5% भावाने भेटते. आणि भाई ही जवळी जमीन दिसते ना, एअरपोर्ट बनतंय, ही आमच्या मालकीची जमीन आहे. आणि यावर नाव कोण? आमच्या मालकाचाच झाला पाहिजे का नाही सांग? बरोबर दादा, माझी चुकी झाली. दिबा पाटील साहेब कोण होते मला माहितीच नव्हतं. दादा तुला सांगतोय, या एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे आणि यासाठी मी पण या आंदोलनामध्ये सहभागी होणार.